नमस्कार मैत्रिणींनो, धनश्री रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर बनवूया आपण कारल्याची चटणी. 1 टेबलस्पून जिरं घेतलं, 1 टेबलस्पून हळद घेतली, थोडी कोथिंबीर घेतली, 2 टेबलस्पून तिखट घेतलं, 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 टेबलस्पून धने घेतले, वाटीभर शेंगदाणे घेतले, 2 कारले घेतले, 2 टेबलस्पून उडदाची डाळ घेतली, 2 टेबलस्पून साखर घेतले, थोडं चवीकरता मीठ घेतलं, लिंबाचा रस घेतला. हे कारले मी आता धुवून घेतले. आता चिरून घेते. हळदनं मीठ लावून घेऊ. 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवू, म्हणजे याला पाणी सुटते. पहा किती पाणी सुटलं आहे कारल्याला, हळदनं मीठ लावून ठेवलं तर. मी आता गॅस लावून घेते. तेल टाकून घेते याच्यात. तेल इथे गरम झालं. जिरे घालून घेते मी याच्यात, धने घालून घेते, उडदाची डाळ घालून घेते. उडदाची डाळ घातलं की चटणीला म्हणजे कुरकुरीतपणा येते. लसणाच्या पाकळ्या घालून घेते मी. हा माझा लसूण लालसर भाजून झाला. आता मी शेंगदाणे घालून घेते याच्यात. मी आता कोथिंबीर घालून घेते. माझे शेंगदाणे पण लालसर झाले पाहिजे. हे माझं लालसर भाजून झालं. आता काढून घेते मी या ताटात. मी थोडं तेल घालून घेते याच्यात. हे कारले तळून घेते मी आता. हे कारले छान तळून झाले कुरकुरीत. मी गॅस बंद करून घेते आता. हे ताटात काढून घेते. थंड झाल्यावर मिक्सरमधून काढते. मग मी ह्या पॉटमध्ये घालून घेते. मी तिखट टाकून घेते, साखर टाकते, लिंबाचा रस, चवीकरता मीठ टाकते थोडं. अशा प्रकारे माझी कारल्याची चटणी तयार आहे. तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा.